ऋषी, ब्रेकफास्ट करून जा. भूक नाही मला. मी तुला विचारत नाही, मी तुला सांगते. ब्रेकफास्ट कर आणि मग जा. का? आता मी काय खायचं काय नाही हे पण तूच ठरवणार वाटतं. ऋषी, तू आईशी बोलतोयस हे लक्षात ठेव. तुला सरळ बोलताच येत नाही का रे? तुझ्या कॉलेजच्या स्टुडंटशी नाही तर आईशी बोलतोय ह्याचं भान ठेव जरा ऋषी. मी कोणाशी बोलतोय ते माहितीये मला, आणि काय बोलतोय याचं भान सुद्धा आहे. माय पॉइंट इज की लहान नाहीये मी कधी खायचं कधी नाही त्याची अक्कल आहे मला, आणि स्वातंत्र्य पण आहे. अरे काय चाललंय काय तुम्हा दोघांचं? हा, जरा शांत व्हा. आणि ऋषी, काय हे कुणी स्वातंत्र्य हिरावून घेतलं तुझं? हे आईला विचार ना बाबा, ते बेटर आहे. बघितलं बाबा, तुम्ही जे आतापर्यंत ह्याला पाठीशी घालत आलात ना त्याचे परिणाम इथे. आणि काय विचारायचं रे आईला? हा, स्वतःकडे बघितलंस का जरा? कसा बोलतोय साईशी? काय पद्धत काय तुझी बोलण्याची? तिच्याशी उद्धटपणे आणि उलट बोलण्याची हिंमत करायला लागलायस तू. अच्छा, म्हणजे तिला तिची चूक सांगितली म्हणजे उलट बोलणं होतं का? आई काल जे काही वागली आणि तिने जे काही केलं ते योग्यच होतं. सिरियसली? काल आई माझ्याशी वहिनीशी त्या बिचाऱ्या आमच्याशी जे काही वागली ते योग्य होतं? का बोलू नये रे तिने तुम्हाला? एक तर तुम्ही चुकता ते चुकता आणि त्यात परत आईची चूक झाली म्हणून तिला सांगता. तुम्ही सगळे आईला मिळून अंधारात ठेवत होता ना, हे तुमचं चुकलंय ऋषी. अरे एक साधा डान्स क्लास लावला तर काय आभाळ कोसळणार आहे का? त्यासाठी एवढं बोलावं तिने? दादा, तू काय बोलतोस? तुला कळतंय? एक साधा डान्स क्लास लावला आम्ही नायशासाठी, दॅट्स इट. नायशाला डान्स करायला आवडतो आणि हिला डान्स उत्तम शिकवता येतो म्हणून ते मी जुळवून आणलं दादा. मग त्यासाठी एवढा महागडा डान्स क्लास का रे? कुठे देतात एवढी फी डान्स क्लाससाठी? आणि एवढी फी कशासाठी? नायशाला डान्स शिकवायचा म्हणून का त्या मुलीला मदत म्हणून? हो, मदत म्हणूनच. मला तिची मदत करायची होती आणि मी केली. आणि काय कालपासनं तुम्ही इतके पैसे लावले? काल तर आई म्हणत होती ना आमच्याकडच्या मोलकरणींना पण एवढा पगार असतो, मग तेव्हा कुठे गेले इतके पैसे? अरे ती बिचारी गेले 3-3.5 महिने इथे प्रामाणिकपणे येते, नायशाला डान्स शिकवते. काल तिला प्राइज मिळालं त्यासाठी. तुम्ही त्याची किंमत तरी करा रे. आणि मी एकदाच मदत केली ना तिला, तेव्हा सुद्धा ती पैसे घ्यायला नकार देत होती. मी फोर्स केलं तिला, आता तुझी अडचण आहे तर पैसे घे म्हणून. त्यानंतर 3.5 महिने झाले ती इथे येते, मेहनत करते नायशावरती. एक पैसा सुद्धा तिने माझ्याकडे मागितला नाही आणि मागणार नाही, माझी गॅरंटी आहे. बस, मला याविषयी अजून ऐकायचं नाहीये. आणि मुद्दा पैशांचा नाहीच ऋषी. मुद्दा हा आहे की तुम्ही आईला सगळं हे अंधारात ठेवून करत होतात, हे तुमचं चुकलं. यात आईची काहीही चूक नाहीये. तिच्या जागी जर का तू असता ना तर तू सुद्धा असाच वागला असता. आईला त्या मुलीचा राग आला, आईने नायशाचा डान्स क्लास बंद केला. आणि माझ्या मुलीचा डान्स क्लास बंद झालाय ना, आय एम फाईन विथ इट. रोहित, तू जरा शांत हो बघू. एक मिनिट बाबा, हा आईशी नको नको ते बोलतोय, ह्याला आधी शांत व्हायला सांगा. मला सांगा काय फरक पडतो कमळीने शिकवलं तर? नायशाचं काय वाईट झालं का? सगळं चांगलंच तर चालू आहे ना. राधिका, आईंना द्या. सोड माझं सोड, त्या मुलीचं पण सोडून दे. वहिनीबद्दल बोलूयात आपण. काल आई वहिनीशी जे वागली त्याबद्दल काही म्हणणं आहे का तुझं? एका गेस्ट समोर वहिनीला कानाखाली मारली आईनी, त्याबद्दल तुला काही म्हणायचंय का? तिथे सुद्धा आय एम फाईन विथ इट, एवढंच.
वहिनीची ह्याच्यामध्ये अशी काय चूक झाली हा जाब तुला विचारावासा वाटला नाही आईला? दादा, एक गोष्ट लक्षात ठेव, वहिनी ही नायशाची आई आहे आणि आई म्हणून स्वतःच्या मुलीसाठी कुठला डान्स क्लास लावायचा हा निर्णय घेण्याचा हक्क सुद्धा नाहीये का तिला? आणि त्याला जर का तुम्ही चूक म्हणत असाल ना, तर आई आता माझ्याबद्दल जे वाटते ते निर्णय घेते ना, ते पण चुकीचेच आहेत. वहिनीची याच्यात काही चूक नाहीये. मी फोर्स केलं वहिनीला. पण मला माहितीये आता सुद्धा तू वहिनीलाच बोलणार. बस ऋषी, राधिका माझी बायको आहे आणि तिच्याशी कसं बोलायचं कसं वागायचं हे मी ठरवणार. आय डोंट नीड युअर ओपिनियन. ऋषी, तू आता मर्यादा ओलांडतोयस. रोहित आणि राधिका बघून घेतील आपापसात काय करायचं ते. तुला त्यांच्यामध्ये बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये. वा, नाहीये ना मला अधिकार? गाई तो तुला पण नाहीये. तू का बोलतेस त्यांच्यामध्ये? बस. आईशी या शब्दात बोललेलं मी परत खपवून घेणार नाही ऋषी. आणि तू विचारतोस ना आईला काय अधिकार आहे राधिकाला बोलण्याचा, तर ऐक, आई राधिकाची सासू आहे आणि राधिका जर का चुकत असेल तर एक सासू या नात्याने तिला पूर्ण अधिकार आहे राधिकाला शिक्षा करण्याचा. कळलं? तुझ्या ओपिनियनची गरज नाही आईला. आईची यात काहीही चूक नाहीये. उलट जी चूक झाली ना ती काही वर्षांपूर्वी माझ्याकडूनच झाली. राधिकाच्या प्रेमात पडून मोठी चूक केली मी. वेडा झालो होतो मी, आंधळा झालो होतो तिच्या प्रेमात आणि त्याचीच फळं आज मी भोगतोय. कळलं का? अजून काही क्लेरिफिकेशन हवंय तुला? त्यापेक्षा ना तू जे बोलतोयस ते स्वतः ऐक. कळेल हाऊ रेडिक्युलस इट साउंड्स. ते बायको आहे रे ती तुझी. प्रेम केलंस ना तिच्यावर, 7 जन्माच्या गाठी बांधल्यास, लग्न करून या घरात आणलंस ना. बायकोचं मन तर समजून घेता येत नाहीच. नवरा म्हणून तिच्या पाठीशी पण उभं राहता येत नसेल ना तर सरळ जाऊ दे, बोलत नाही आता मी. ऋषी, बघितलंयस ना किती शेफ हारलाय. बाबांनी जे आतापर्यंत त्याला सतत पाठीशी घातले ना त्याचे परिणाम आहेत हे. नयनतारा, अगं काय हे? हा, अरे तुम्ही का उगाच त्या ऋषीला? सतीश, तुम्ही प्लीज काहीही बोलू नका. मी जे करते ना ते योग्यच आहे. मी माझ्या मुलांकरता नेहमी योग्य तोच डिसिजन घेते. अँड नाव प्लीज, आय डोंट वॉन्ट दिस डिस्कशन अगेन. अगं पण